गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की जे इतर पक्ष्यांना पाणी भरून ठेवतो ते कावळा येतो आणि सगळं पाणी खराब करतो. तर आज मी तुमच्यासाठी काही टिप घेऊन आलेले आहे, त्या तुम्ही फॉलो करा. तुम्ही ठेवलेलं जे पाणी आहे ते कावळा बिलकुल खराब करणार नाही. आणि तुम्हाला मी एक सांगू का, माझ्याकडे तर आत्तापर्यंत कावळ्याने बिचाऱ्याने कधीही पाणी खराब केलेलं नाहीये. कावळा जो आहे तो सुद्धा त्याची तहान भागवण्यासाठीच येत असतो. फक्त आपण थोडी व्यवस्था बदलली ना तर सगळ्याच पक्ष्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळू शकतो. आणि कावळ्याची एक सवय असते की तो अन्नाचे जे तुकडे आहे तो जर पाण्यात टाकत असेल तर तो जाणून बुजून करत नाही, ही त्याची नैसर्गिक सवय आहे. आता माझ्याकडे तर त्याने कधीच असं केलेलं नाहीये बिचाऱ्याने. पण जर तुमच्याकडे असं होत असेल तर मी त्याबद्दल तुम्हाला सांगते की कावळा आल्यानंतरच त्याला खायला द्यायचं आहे, तोपर्यंत द्यायचं नाहीये. तो आल्यानंतर जेव्हा ओरडतो तेव्हा तुम्ही बाहेर या, त्याला थोडासा चपातीचा तुकडा किंवा त्याला फळं खूप आवडतात ती पण तुम्ही देऊ शकता. फळं तर तुम्ही इतर पक्ष्यांसाठी ठेवतच असाल, त्यामुळे तो येतो आणि ती फळे सुद्धा तो आनंदाने आणि आवडीने खातो. आता तुम्ही पाहिलं असेल की मी कलिंगड चिरून ठेवलं होतं, जसं की कलिंगडाची फोड आहे ती बुलबुलला सुद्धा खूप आवडते. पण आज काय केलं कावळ्याने, द्राक्ष असून देखील त्यांनी कलिंगड अतिशय आवडीने खाल्लं. जर तुम्ही फळं ठेवली आणि ती स्वच्छ प्लेटमध्ये ठेवली, रोज एका प्लेटमध्येच ठेवा. पहा, पक्ष्यांना पण आहे ना, आपण जशी स्वच्छतेची सवय लावतो ना तशीच पक्ष्यांना पण लागते बरं का. त्यामुळे पक्षी सुद्धा बिलकुल घाण करत नाहीत, पाणी सुद्धा घाण करत नाही. आपण पण थोडी स्वच्छता ठेवली पाहिजे पक्ष्यांना खायला देताना. आपण सुद्धा, आपली बाल्कनी असती, आपणच काळजी घ्यायची, नाहीतर आपल्यालाच ती घाण काढत बसावी लागेल. तर पक्ष्यांना खायला देताना, पाणी ठेवताना सगळं दोन्ही स्वच्छ ठेवा. बरं, सकाळी एकदा पक्षी आले, ते पाणी पिऊन गेले ना की परत एकदा पाणी चेंज करायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे. माझ्याकडे तर सगळे पक्षी एकाच भांड्यामध्ये पाणी पितात आणि खूप स्वच्छ ठेवतात, कधीही बिचारे घाण करत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता की कावळे आल्यानंतर जसं की मी त्यांना द्राक्ष दिली तरी पण ते द्राक्ष किती आवडीने खातात. तर तुम्ही शक्यतो कावळा जरी असेल तरी त्याला फळं द्या, चपाती द्या, आणि त्याला शेव खूप आवडती तर ती पण तुम्ही देऊ शकता. आता इतर पक्ष्यांसाठी मी तुम्हाला एक आयडिया देते. जसं की चिमणी, बुलबुल, साळुंक्या हे जे छोटे छोटे पक्षी आहेत त्यांना जर पाणी पिण्यासाठी तुम्हाला सोय करायची असेल तर तुम्ही असं नर्सरीमध्ये हँगिंगचं एक जे भांडं मिळतं तर ते घेऊन या, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि ते असं उंच ठिकाणी ना थोडंसं हँगिंग करून ठेवा. त्यामुळे काय होतं की चिमण्या, बुलबुल, साळुंक्या त्या काय करतात, त्याच्यावर बसून छान पाणी पितात. आणि जे इतर पक्षी आहेत म्हणजे जसं की कावळा, पोपट, ह्यांना आपण मातीच्या भांड्यामध्ये जर असं एका साईडला पाणी भरून ठेवलं तर मोठे पक्षी एका साईडला पाणी पितात आणि जे छोटे पक्षी आहेत त्यांना एका साईडला दुसरीकडे स्वच्छ पाणी प्यायला मिळू शकते. तर पहा, आपण सुद्धा थोडीशी व्यवस्था बदलली ना तर हे सगळे जे पक्षी आहेत त्यांना सगळ्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळते आणि कोणतंही पाणी खराब होत नाही. कावळ्याला मात्र मी जसं सांगितलं की आल्यानंतरच खायला द्यायचं आहे, तोपर्यंत तुम्ही देऊ नका. आणि तुम्हाला जर माझ्या दिलेल्या टिप आवडल्या असतील तर नक्की लाईक आणि कमेंट करा. तर पुन्हा भेटूया आपण. राधे राधे.